आज का दुकान नाव क्वेश्चन दिलेला आहे. Using Poisson distribution, find the probability that an ace of spade will be drawn from a pack of 12 shuffle cards at least once in 104 consecutive trials. आता क्वेश्चनचा मीनिंग काय झाला? या क्वेश्चनचा मीनिंग असा आहे, 12 शफल कार्डचा एक पॅक दिला आहे ज्याला आपण पत्त्यांचा कॅट म्हणतो. कॅटला काय म्हणतात? आणि 12 शफल म्हणजे चांगले पिसलेले. शफल वर्ड तुम्ही अजून एका ठिकाणी ऐका, म्युझिक सिस्टीम मध्ये, म्युझिक प्लेअर मध्ये तुमचे सॉन्ग कसे प्ले होतात? प्ले लिस्ट नुसार, फर्स्ट सेकंड, बरोबर आहे. बट जर तुम्ही शफल केले तर कोणतेही सॉन्ग कोणत्याही सिक्वेन्स मध्ये प्ले होऊ शकतात. कोणतेही सॉन्ग कोणत्याही सिक्वेन्स मध्ये प्ले होऊ शकतात, त्यालाही शफल म्हणतात. सो नाउ या ठिकाणी टोटल 52 कार्ड्स आहेत. त्या कार्ड्स मधनं काय केलंय, 1 कार्ड ड्रॉ करताय, ते काहीतरी येणारच आहे. सिमिलरली सेकंड टाइम परत कार्ड ड्रॉ केलं, ते चेक केलं, थर्ड टाइम, असं कितीदा केलंय? 104 टाइम्स ते ट्रायल्स परफॉर्म केलेले. कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे लगातार. फर्स्ट झालं की सेकंड, सेकंड नंतर थर्ड. मग आता विचारलंय की जे कार्ड ड्रॉ करताय 104 कार्ड्स, 104 टाइम्स आपण कार्ड ड्रॉ केलं ना, मग त्यात ऍटलीस्ट 1 टाइम तरी स्पीकचा एक्का येईल, याची प्रोबॅबिलिटी विचारली आहे. ओके, स्पीकचे एक्का किती असतात पूर्ण याच्यात? एक्का म्हणजे भाषा येईल, भाषा नाही, भाषा तर वेगळं आहे. हा, 4 एक्के असतात, पण त्यात स्पीकचा एकच राहतो, प्रत्येकाचा एक राहतो. ठीक आहे. सो आता आपल्याला इथं फार जास्त गरज नाहीये, सो मी इन डिटेल एक्सप्लेन करणार नाही. सो फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी पॉइसन डिस्ट्रीब्युशन यूज करायला सांगितलेलं आहे. सो सुरुवातीला आपण गिव्हन लिहून घेऊ. n is equal to total number of consecutive trials. आता हा पॉइंट इथं बऱ्याच जणांच्या माइंड मध्ये असं पण येऊ शकतं, सर टोटल नंबर ऑफ कार्ड्स 52 यायला पाहिजे. नाही, एक्सपेरिमेंट असतात. टोटल एक्सपेरिमेंट किती आहे? 104. आता आपल्याला काय पाहिजे ते कार्ड मध्ये? Number of times and spade draw. कितीला ड्रॉ झाला? ऍटलीस्ट 1 म्हटलंय, म्हणजेच ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. या ठिकाणी आजची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे काय असते, 0 to n म्हणजे 104. ऍटलीस्ट 1 म्हणजे 1 किंवा 1 पेक्षा ग्रेटर, करेक्ट. म्हणजे 104 मध्ये 1 टाइम स्पीकचा एक्का येऊ शकतो, किंवा 104 टाइम्स मध्ये 2 टाइम्स स्पीकचा एक्का येऊ शकतो, किंवा 3 टाइम 4 टाइम असंही होऊ शकतं की 104 मध्ये 104 टाइम्स स्पीकचा एक्का आला असतो. सो आता प्रोबॅबिलिटी काढायची, इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ace of spade will be drawn. Drawn or will be drawn. आता कसं डिसाइड करतो? आता लक्षात घ्या, टोटल कार्ड्स किती आहेत? नाही, एका एक्सपेरिमेंट मध्ये टोटल कार्ड्स किती असतात? 52. ओके, सो 52 ऑप्शन्स आहेत.